किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते. नमस्कार, मी अथर्व गौरव शिर्के, इयत्ता 6वी, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, डे स्कूल शहापूरनगरचा विद्यार्थी. सर्वप्रथम जय भवानी गण विकास प्रतिष्ठान दाखेवाडी या संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय चित्रलेखा ढोले मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व प्रस्तुत मंचावरती विषय सादर करतो. सुविधा नको संस्कार द्या, सुविधा नको संस्कार द्या. विषयाची सुरुवात करताना मला प्रश्न पडतो की सुविधा नको संस्कार द्या हा विषय आयोजकांना का द्यावासा वाटला असेल. आजकालची परिस्थिती जबाबदार आहे का या विषयाला. आजचे युग म्हणजे कलियुग. या युगामध्ये मनुष्याला सर्व सुविधा हव्यात, परंतु या सुविधांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतो की वाईट गोष्टींसाठी हे त्याच्या संस्कारावर अवलंबून असते. असं म्हटलं जातं की संस्काराच्या मजबूत पायावरती युगपुरुष घडतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांसारखे कीर्तिवान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावरती हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. त्यांच्याकडे होतं का या साऱ्या सुविधा, पण त्यांच्या आईने त्यांच्यावरती हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न दाखवले व ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी संस्कार केले. संस्कार हा संस्कृतीचाच भाग असून संस्कृतीचे एक प्रमुख अंग आहे. लहान मुले ही मातीचा गोळाच असतो. त्यांच्यावरती संस्कार करून त्यांना योग्य आकार देण्याचे काम करावे लागते व यातूनच योग्य व्यक्ती घडतो व या संस्कारातूनच भावी पिढी चांगली अथवा वाईट घडत असते. मग आपल्याला सहजच प्रश्न पडतो की संस्कार म्हणजे काय. आपल्या गुणांचा गुणाकार करणे आणि आपल्या दोषांचा भागाकार करणे म्हणजे आपल्या गुणांचा गुणाकार करणे. याचा अर्थ आपले जे जे चांगले गुण आहेत ते वाढवायचे आणि दोषांचा भागाकार करणे. याचा अर्थ आपले जे जे वाईट गुण आहेत ते कमी करायचे. जगातील कोणत्याही बाजाराचा संस्कार नावाची गोष्ट कुठल्याच बाजारात विकत मिळणार नाही. ती आपल्या आई वडिलांकडून कुटुंबाकडून मिळत असते. आजकालचे पालक सर्व सुविधा देतात. नवनवीन मागणी यंत्रणा बाजारामध्ये उपलब्ध होतात. त्या सर्व सुविधा पालक आपल्या मुलाला आणून देतात व निर्धास्त होतात. त्यांना वाटते की आपण आपल्या मुलाला मोठे शाळेत टाकले किंवा मोठे मोठे ट्युशनला लावले की आपली जबाबदारी संपली. परंतु मित्रांनो, आपण जेवढे सुविधा देतो तेवढे संस्कार देणे गरजेचे ठरले आहे. आजकाल सोशल मीडिया हे एक सुविधा पुरवण्याचे माध्यम बनले आहे. त्यामधील मोबाईल हे एक प्रमुख साधन बनले आहे. त्याचा जसा फायदा आहे तसा त्याचा तोटाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शाळेने या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन शिक्षण पद्धत राबवली व कोरोना महामारीमध्ये मुलांचे नुकसान होऊ दिले नाही. परंतु या सुविधेचा वापर आपण सतत व्यक्तीचा न करता केला तर समाजामध्ये घडत असलेल्या बदलापूर्व कोलकाता अत्याचार प्रकरणी घटना घडत राहतील. म्हणून जर आपल्याला भावी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर आपण ज्या सुविधा पुरवतो त्या सुविधांचा वापर मुला मुलींनी कोणत्या गोष्टीसाठी करायचा कोणत्या नाही याचा संस्कार करणे खूप गरजेचे ठरले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते. तेव्हा एका मित्राने सर्वांना प्रश्न विचारला, तुम्ही मोठे झाल्यावरती काय होणार. तेव्हा कुणी म्हणाले, मी डॉक्टर